देवेंद्र फडणवीस को भेजने का मामो और मैदानाची शहरांनी कर्मचाऱ्यांचे आज 17वा दिवस आहे। कोतवाल बांधव आणि भगिनींचा जो मोर्चा आंदोलन आहे आणि आज भीक मागो आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। तर आपल्या काय रास्त मागण्या आहेत? चतुर्थश्रेणीसाठी गेल्या 47 दिवसापासून नाशिक येथे आयुक्तालयासमोर सर्व आमच्या महाराष्ट्रातले जे बांधव भगिनी आहेत त्यांनी हा लढा चालू केलेला आहे आणि त्याच धर्तीवर त्यांना पाठिंबा म्हणून आज आम्ही 19 तारखेपासून नांदेड येथील जिल्हा कार्यालयासमोर धरणे आंदोलन धरून बसलेलो आहोत। तरी पण आमच्या मागण्याकडे सरकारचं तेवढंसही लक्ष नाही। त्यामुळेच आम्ही आज दिनांक 4/1 पासून हा आपला भीक मागो आंदोलन आणि याच प्रकारे अनेक प्रकारे वेगवेगळे आंदोलन करण्याचा पवित्रा घेतलेला आहे। जर आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढचं म्हणजे कोतवाल बांधवाचे जे संघटन आहे या संघटनेची काय भूमिका राहणार आहे? असे वेगवेगळे आंदोलन आम्ही करून आमच्या मागण्या कोणत्याही रीतीनं म्हणजे कोणत्याही पायरीला जायचं काम पडलं तरीसुद्धा आम्ही त्या पायरीपर्यंत पोहोचू आणि आमच्या मागण्या आमच्या पदरात आणि मानानं पाडून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। कोतवाल बांधवांच्या जे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत किती दिवसापासून आहेत आणि पुढचं जे तुमचं आता सध्या जे भीक मागो आंदोलन करत आहात तुम्ही, तर मुख्यमंत्र्यांना तुम्ही काय याच्यामधून मेसेज देणार आहात? सर, आमची मागणी पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे, परंतु हे सरकार ज्यावेळेस विरोधी पक्षामध्ये होतं त्यावेळेस त्यांनी आम्हाला एक शब्द दिला होता की बाबा माझं सरकार आलं तर तुमचा 1 वर्षामध्ये मी प्रश्न मार्गी लावतो। त्यांनी आम्हाला असा शब्द दिल्यामुळे आम्ही या सरकार आमच्याला अशी एक अपेक्षा आहे की हेच सरकार आम्हाला चतुश्रेणी देऊ शकते, म्हणून आम्ही व आमच्या बंधूंनी नाशिक आयुक्त कार्यालयासमोर गेल्या 47 दिवसापासून आंदोलन पुकारलेलं आहे आणि आमच्या नांदेडचा हा गेला 17वा दिवस आहे आंदोलनाचा। आणि काल ह्या सरकारने माननीय महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोतवालांची बैठक झालेली आहे। त्या बैठकीमध्ये विविध प्रकारच्या प्रश्नावर चर्चा झालेली आहे। त्यांनी आमच्या कोतवालला असा शब्द दिला की आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याकडून कळालेला आहे की कोतवालांचा लवकरात लवकर मी चतुश्रेणीचा प्रश्न मार्गी लावतो, परंतु ज्यावेळेस आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे त्याच वेळेस आम्ही सर्व महाराष्ट्र राज्यातली कोतवालांनी ठरवलं होतं की आम्हाला या अगोदर गेल्या अनेक वर्षापासून फक्त आश्वासनं मिळत आलेत, पण आता आम्ही आश्वासनावर मानणार नसून आम्हाला GR हवा आहे। जोपर्यंत हे शासन आम्हाला GR देणार नाही तोपर्यंत आम्ही अशा अनेक प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करणार आहोत। आम्हाला या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगायचं आहे की बाबा आमचे जर आंदोलन थांबवायचे असतील, आमच्या पोटापाण्याचा प्रश्न जर कुठं थांबवायचा असेल तर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर कॅबिनेट घेऊन आम्हा कोतवालांचा लवकरात लवकर निर्णय लावावा आणि कोतवाल संघटनेच्या हाती त्यांनी चतुश्रेणीचा निर्णय द्यावा, एवढीच आम्ही सर्व महाराष्ट्र राज्याच्या वतीनं कोतवाल बाळगत आहोत इच्छा। कोतवाल बंधू आणि भगिनी आज जे आहे भीक मागो आंदोलनाचा पवित्रा घेतला, इथपर्यंत पवित्रा घेण्याची काय तुम्हाला गरज पडते? इथंपर्यंत घेण्यामागचं कारणच एवढं होतं, गेल्या 47 दिवसापासून शासनाकडून आमच्या कुठल्याच आंदोलनाची कसल्याच प्रकारची दखल घेण्यात आलेली नव्हती। या सरकारला कुठंतरी जागा करण्यासाठी या सरकारपर्यंत आमची मागणी कुठंपर्यंत पोहोचावी, त्यांच्यापर्यंत आमचं म्हणणं मंत्रालया लेवलपर्यंत जावं, या सगळ्या काही गोष्टीसाठी आम्ही हे पवित्रा घेतलेलं आहे।